आणि आता पवित्र विवाह कसा झाला. अण्णा तुम्ही काल म्हणाला होता की 500 लोक परळीतले व्यापारी हे परळी सोडून गेले, त्यावर यादी देणार आहे. माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत. परळी मतदारसंघातले काही लोक नावं बी द्यायला घाबरते परत, कारण हे जे पुण्याला राहायला गेलेत व्यापारी, जे मुंबईला गेले निघून, काही लातूरला निघून गेले, काही अंबाजोगाईला निघून गेले, ते काय म्हणतात आम्ही जर बोललो तर पुन्हा ह्यांची पिलावळ तिथं येते, कस काय बाबा, पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते. त्याच्यापेक्षा खाजगीमध्ये ते नावं सांगताय बरं का, आणि हे करत नाही. आणि माझं म्हणणं आहे पंकज, जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या. जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या, तुमचाच मतदारसंघ तो, वाळूवरती द्या. तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेल्या त्याच्यावरती लक्ष द्या. आमच्यावरती कशाला, आम्ही किरकोळ लोक आहेत, गरीब माणसं आहेत, आमच्यावर धोपाटा टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला. ओबीसीचे नवनाथ वाघमारे त्यांनी असा आरोप केला की फडणवीसांनी तुम्हाला एक मिनिट ऐका, अशा काही लोकांच्या बद्दल प्रश्नच विचारू नका, चला जाऊ द्या. त्या म्हणजे एकदम अशा काही लोकांना जे सतत जाती जातीमध्ये राखेल वाचायचा धंदा करतात, त्यांच्याबद्दल कशाला प्रश्न विचारता आम्हाला. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाची भेट समजली जाते. कसं पाहता त्या भेटीकडे, आणि समीकरण बदललेलं असेल का? ज्या पद्धतीने दिल्लीमधला विजय मिळवला तसं आता मुंबईवरती देखील सत्ता भाजप काबीज करेल का, तशी प्लॅनिंग सुरू आहे?